केसामध्ये गंगावाला पुतुड्यात गकेवाडा केसामध्ये गंगावाला पुतुड्यात गकेवाडा अरे बापरे लगेच जोरदार टाळ्या दिल्या स्वागत करूया हात वरती करून लगेच सर्वांनी जल्लोषात टाळ्या वाजवायच्या फोटो पे आया है दिल का फसाना अरे दिल को पुकारा लो आया प्यार तुम्हारा मैं हो सागर तुम हो मला आल्याला सांगितलं म्हणजे आमच्याकडे बायका डान्स करत नाही त्यांना डान्स येत नाही कसं करायचं मी म्हणलं कसं सांगितलं असं तर 10-15 बायका मी तिकडनंच घेऊन आलो डान्स करा असं बंधन नाही त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका पाऊस फुलांचा वर्षावर स्वागत आला पाऊस फुलांचा वर्षावर स्वागत आला 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 माझा गणराज आला गाण्यासोबत टाळ्या वाजवा सर्वांच्या दर्शनाने त्याच्या जाते सर्व देगे दुःख चिंता मुक्त होऊन आले सुख त्याच्या दर्शनाने माझा जीव येडा आला 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 माझा गणराज आला रामेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ साजरे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम माता भगिनीचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर आता चला खेळ या पैठणीचा हकीमध्ये धावणं होतं झाले बोले चिंप गणेशाच्या भजनात नाचण्याचा सान थोर संग सारे उजळी ती रंग आनंदाच्या डोई फुले आनंदी तरंग वाऱ्याचा सुगंध मध सांगेच्या दाराला आला 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 माझा गणराज आला सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला धामाचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाला पाऊस फुलांचा वर्षावर स्वागत आला सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला धामाचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाला
इकडे यावे जेव्हा इथे या इकडे. हा इथे जावा बस. हा इकडे माझ्याकडे बघा. हा असं थांबा आता इकडे असं बरोबर थोडं इकडे बस. चला चला वहिनी थांबा. या वहिनी बाया चला की वहिनी काय बसल्या. हो वहिनी उठा बाया या वहिनी चला. हा आता गणेश नावाची वहिनी घे. वहिनी तुमचं नाव संगीता वहिनी. जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी यांचं नाव संगीता आहे म्हणून टाळ्या नाही. यांचा उखाणा ऐकायचा ना. हा वहिनी इकडे पुढे बघा. ही शूटिंग आहे ना युट्यूबवर येतोय. हा क्या बात आहे. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी तुमचं नाव लता महादेव कामते. हा आणि उखाणा त्यांना काय बाया ही करवली का तुमची. हा मला बोला काय झालं. शंकराच्या देवाला शंकर देव या थांबा की बाया तुम्ही करवले ते यांच्या नाही ना. मग मी तुम्हाला येत नसला तर मी शिकवतो. इकडे बघा होईल माझ्याकडे. काय प्रॉब्लेम आहे का. टेन्शन आहे का कसलं. हप्ता बिप्ता कुठला बाकी आहे का. लोन घेतलेला आहे का. मग कशाला एवढे ज्यांना दररोज हप्ता भरायचा म्हणजे महिन्याला हप्ता भरायचा ते टेन्शन घेणार. मी शिकवतो माझ्या पाठीमागे. लाल मणी तोडले काळे मणी जोडले यांच्यासाठी आईबाप सोडले. लाल मणी तोडले काळे मणी जोडले यांच्या महादेवरावांसाठी सगळेजण सोडले. माहेरचे सगळेजण सोडले. वाद वाटाळ्या. तुम्हाला लक्षात ठेवा महिलांचं दुःख फक्त महिला ओळखू शकतात. लहानपणापासून आपलं बाळ आपल्यापाशी असतं. तुम्ही ज्यांना लहान मुलं आहेत ना त्यांनी 1-2 दिवस तरी लहान मुलगा किंवा लहान मुलगी लांब सोडा. तुम्हाला किती वाईट वाटतं बघा. आणि महिला आपलं सर्व म्हणजे सगळं सोडून तुमच्या इथे राहतात आणि तुमच्या बनून राहतात. एकदा महिलांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि एकदा माहेर किती दिवस असतं माहितीये का. नवीन एक 4-5 वर्ष. एकदा का तुम्हाला सासरचा लढा लागला ना तुम्ही माहेर सांगता जरी माहेर फोन आला ना येतेच का इकडं. नाही हो इथे हे काम आहे. सासरे तिकडे जाणार आहेत हे इकडे जाणार आहेत आणि यांना असं मला नाही जमणार पण मी येईन. तरी एक दिवस त्यांना विचारते. ते जर सोबत आले तर मी येईन आणि त्याच दिवशी वापस येईल. एकदा महिला आपल्या स्वतःच्या संसारात गुंतली ना की नंतर माहेरला विसरून जाते. एकदा जोरात टाळ्या महिलांसाठी जायला पाहिजे. आता बऱ्याच जणींना आहे ना आपल्या लेकीची आठवण येत असेल आणि बऱ्याच जणींना आपल्या आईची आठवण येत असेल आणि हेच प्रेम आहे. लक्षात ठेवा. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. हा वहिनी संगीता शिवाजी कामते. तुमच्याकडे काय उखाण्याचं पुस्तक आहे का. तुम्हाला विचारत होता म्हणलं ह्याच्याकडे असते गेले काय सांगा. हा दत्ताच्या पोटीला हार घालते वाकून शिवाजीरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. टाळ्या वाजवा मान राखून. इथून पुढं या कुठल्याच वहिनीने महादेवाची पिंड शंकराची पिंड गणपतीचा फोटो दत्तांची मूर्ती माझा मान यांचा मान राखायचा नाही. लय सरकारी उखाणे. हा वहिनी श्रद्धा अविनाश कामते. हा आणि उखाणा चांदीच्या ताटात सोन्याच्या गिन्या अविनाशरावांचं नाव घेते बोरकरांची कन्या. क्या बात आहे. जरा टाळ्या. हा वहिनी अंकिता मिलिंद कामते. उखाणा जाड झुमराचं फुरुंबराचं कैचा फेरची लेक बापाची राणी घरदाराची बरदार गेले पाटलाच्या आडी पाटील म्हणतो नाव घे पोरी नाव काय फुकटचं हळदी कुंकाने भरलं ताट मिलिंद रावांच्या नावासाठी समया गावते 307. क्या बात आहे. जरा टाळ्या. वहिनी तुमचा 60 जन्माचा जोडा बघा. हा वहिनी शोभा सीताराम नागपुरी. हा आणि उखाणा भैरवाच्या मंदिरावर सोन्याची कळस सीतारामचं नाव घेते मला नाही आळस. कुणाचं नाव घेते. सीतारामचं नाव घेते मला नाही आळस. वहिनी तुमचं लव्ह मॅरेज आहे नाही नाही काय माहितीये का ते लव्ह मॅरेज मध्ये आहे ना म्हणजे असं आहो वगैरे अजिबात नसतं. जरी असलं ना फक्त घरच्यां समोर बाहेर गेलं काय रे बाई ग असंच असतं. हे आला तुला म्हणल्या ना म्हणून म्हणलं असेल बाबा लव्ह मॅरेज. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी टाळ्या वाजवा.
डिंग डोंग डिंग डिंग डोंग डिंग डिंग डोंग डिंग डिंग डोंग डिंग. माधुरी वहिनी आल्या. वहिनी आकाशात ताऱ्यांची झळक मळत कान्हेरावांची माझी पहिली फोड. वहिनी तुमचं लव्ह मॅरेज आहे का? नाही का? नाही म्हणतात. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी. प्राजक्त राजू कामते. हा आणि हो म्हणा. साडी घालते फॅशनची पदर लावते साधा राजूराव म्हणजे कृष्ण त्यांची राधा. हो राधाई बावरी. हा राजूची राधाई बावरी. वहिनी तुमचं गाणं लय फेमस झाले. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. खरोखर तुम्हाला सांगतो का, शीला, मुन्नी, शीतल, अंजलीबाई, शालू, शांताबाई सगळी गाणी बायकांवरतीच. आमच्या पुरुषांसाठी एकच गाणं. शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव आता आला. प्रत्येक गावात एक किंवा दोन बाबूराव, त्याच्यातला एक मिळाला. एक आता थोड्या दिवसात मरणार आणि इथून पुढे लहान पोराचं नाव बाबूराव हे कोणी ठेवणार. त्याच्यामुळे आता पुरुषांवर गाणं येणार पण महिलांवरती अजून गाणी येणार आणि महिलांची नावं अजून फेमस होणार. याचा जोरात टाळ्या महिलांसाठी झाल्या पाहिजे. आपली बाकडी मध्ये रावणी पिचकी वसंतरावांचे नाव घेतो मम्मी निघत आली आमच्या घरी. या कोणाचं काय तो वहिनीचा भटका पाय. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनी तुमचं नाव? शीतल रमेश कांबळे. बघा बया नाव घ्यायला उशीर लागीर झालं जी. शीतल वहिनी आल्या. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. 1 2 3 4 शब्द झाले चार. उमेश रावांचं नाव घ्यायला उशीर झाला नव्हता. हो मी तुम्ही तिकडे थांबले असेल तर पहिल्यांदा आलो असतो. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी तुमचं नाव? अश्विनी परत कामटे. अश्विनी खरं सांगा आमचे भाऊ तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का नाही? नाही भैया त्यांना हे व्हिडिओ दाखवा आता आमचा. 100% म्हणते. जोरात टाळ्या अश्विनी वहिनीसाठी वाजवा. हो का? दिव्य असावा काव्य काव्यात असावे गोडे अश्विनी भगतरावांची सुखी राहावी जोडी. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी. पायल सोन कांबळे. हा आणि हो खाना. याला हात लावू नका. हे करंट वरती शॉक लागते परत चक्कर येऊन पडताल तुम्ही. हा पैठणीची साडी नेसण्यासाठी मी आहे फार हौशी. भैया पैठणी तुम्हालाच मिळावा आजच्या दिवशी. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा पैठणीची साडी नेसण्यासाठी मी आहे फार हौशी. सोनरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. टाळ्या वाजवा. हा वहिनी. अक्षदा गौरव कांबळे. वहिनी टेन्शन आलंय तुम्ही हात सोडताय भैया. पुढे या. कधी झालं तुमचं? 3 वर्ष. भैया मला वाटलं नवीन आहे काही टेन्शन मध्ये आलं. 3 वर्ष झाल्या चांगलं सुद्धा. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. काय भीती वाटायली का वहिनी? घाबरू नका. हा शेगावचे गजानन शिर्डीची साई गौरवरावांचं नाव घेते शुभ्राची आई. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी. सुषमा शिवदत्त कामटे. हा आणि हो खाना. निळ्या आकाशात चमकतात तारे शिवदत्त रावांचं नाव घेते ऐका सारे. ऐकलं का साऱ्यांनी? मग टाळ्या वाजवा. हा वहिनी तुमचं नाव? ज्योती रमेश कामते. हा आणि हो खाना. शिवाजी महाराजांसारखा राजा सिंहासनावर असावा. रमेश रावांचं नाव घेते आशीर्वाद असावा. क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराज. वहिनी. विठ्ठल गणेश शेळकेकर. हा आणि हो खाना. शिवाजी महाराजांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात गणेशरावांची आणि माझी 7 जन्माची साथ. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी सुद्धा. हा वहिनी. सपना योगेश कामटे. हा आणि हो खाना. दिव्यात तेलात वाट योगेश रावांचं नाव घेते आयुष्यभर देईल त्यांची साथ. क्या बात आहे. जोरात टाळ्या.
वहिनीसाठी झाल्या पाहिजे. हा वहिनी प्राची विठ्ठल कामते. हो का ना? तुळशीला घालते परी परी पाणी. आधी होते आई बाबाची कहाणी, आता झाली विठ्ठलरावांची राणी. टाळ्या वाजवा राणी वहिनीसाठी. वहिनी वनिता विजय कोकणे. हा आणि हो का ना? दारी होती तुळस तुळशीला घालते परी परी पाणी. पहिली होती आई बाबाची राणी, आता झाली विजयरावांची राणी. बघूया बाया या विराणी रोज वाटाळ्या. हा वहिनी निळमामा फुगून दिसतेस ना काय म्हणून वहिनी? हा नाव येत नाही का तुम्हाला उभं ना? बरं हा वहिनी मोनिका. आमचे भाऊ तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का नाही? कधी म्हणतात? आपली वेळ काय काय वेळ आहे का? जेवण सगळं सकाळचा चहाचा असतो आपला तसा गाण्याचा. मनात आलं की कधी बी टाळ्या वाजवा वहिनींसाठी. तुमच्यासाठी पण सांगतो अशा बायका भेटायला नशीब लागतं. मोनिका, अश्विनी, हे गाण्यातलं काय बोलायचं नाही. भांडण झालं फुगून बसली अश्विनी. प्लीज म्हणा तुम्ही मला बोलू नका. मला बोलायचं नाही तुमच्यासाठी. अगं मी तिला बोलतच नाही, मी गाणं म्हणतोय असं म्हणून भांडण सगळं मिटवता येतं. ते नावाच्या बायका भेटायला नशीब लागतं. जोरात टाळ्या वहिनींसाठी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. अविनाश रावांचं नाव घेते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जोरात टाळ्या. मजकुमार जे आहेत ना कामठे, ते आमचे एक मित्र आहेत. म्हणजे आपल्या गावातले सुपुत्र आहेत, पण त्यांचं फलटणपर्यंत नाव आहे. आणि तिकडचे जे महाराज लोक आहेत त्यांनी माझं स्टेटस बघितलं. आणि काही मित्र आहेत आता, मी परमार्थिक मी नाही, मला परमार्थातलं एवढं काही जमत नाही, पण मी कीर्तनाला जातो माझ्या मित्रांचा. तिथं जे 4 शब्द ऐकायला मिळतील मला ते मी ऐकतो. त्यांनी मला आवर्जून फोन करून सांगितलं की तुम्ही आमचे मित्र आहेत तिथं कामटे महाराज, त्यांच्या गावात जात आहे. ते खूप चांगले महाराज आहेत. म्हणजे आपल्या गावाचं नाव चांगलं काम केल्यानंतर कुठपर्यंत पोहोचतं ते कामातून कळतं. त्याला जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत महाराजांसाठी. प्रियंका नवनाथ कांबळे. आणि हो का ना? कांबळे माझं गाव, गावात बांधली माडी, माडीला लावते साडी, साडीला लावते चाप, गोकुळ माझे गाव, दारात लावते जाई, लक्ष्मी माझी आई, पाण्याला गेली गवळत, सोनाबाई माझी मावळत, पाण्यात सोडते नाव घेतली माझा भाऊ, बाबाच्या हातात मेणबत्ती, वडिलांचं नाव घेते मी त्यांची सोबत घेते. बघा किती मोठा युट्यूब राहू म्हणाला तुमचा. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. आणि हो का ना? 2 वाट्या 4 मणी मंगळसूत्राची फूल, मंगेश्वरांचं नाव घेते कामठ्यांची सूर. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. 2 3 टाळ्या. म्हणत स्टेज कुणी बांधलं हो? स्टेज ज्यांनी स्टेज बांधला ना त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. 15-20 वर्षी धना उड्या मारायला स्टेज असा सुद्धा होय नाही काय नाही. हा चला रेडी 1 2 3 म्हणत या वहिनी पुढे या, पुढे या. हा थांबा. या वहिनी सगळी टाळ्या वाजवा. वहिनी मी तळ्यात म्हणलं तुम्ही मळ्यात उडी मारली, मी मळ्यात म्हणलं तुम्ही तळ्यात उडी मारली की आऊट होणार. कळलं ना तुम्हाला? आता या वहिनी आऊट झाल्यात, पण या वहिनींना पहिला डाव भूताचा. जावा वहिनी मागे. आता डाव भूताचा झाला नाही तर वहिनी इथं 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 इथंच थांबायचं. माग म्हणजे इथं. हा आता यांना भूताचा डाव दिला. आता 2-4 वहिनी असतात. आता देवाचा एकदा द्या, पुन्हा काय जरी म्हणतात मसुबाचा द्या एकदा, मर्याईचा एकदा द्या. तसा नसतो. एकदाच भूताचा डाव संपला. आता ज्या आऊट होतील त्या वहिनी तुम्हाला परत परत खेळायला घेतो. काळजी करू नका. सोप्या गेम मध्ये सुद्धा तुम्ही यायचं. चला रेडी 1 2 3 टाळ्या. मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. हा आपली जी भेटवस्तू आहेत ना, भेटवस्तू इथून खाली जाताना भेटवस्तू घ्यायची. चला खाली तुम्ही पण या वहिनी. वहिनी यायची या, तुम्ही पण या दोघी जण सरका. एक आऊट झाला की एक यायचं. हा चला रेडी 1 2 3 तळ्या. हा कळालं वहिनी तळ कुठे?
नाही तर परत म्हणताल मी आत्ताच आले बाया. तुम्ही बघा पाठीमागच्या तळे कुठे मळ कुठे. चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात अंगा इकडनं खाली जावा. बक्षीस घ्या खाली बसून द्या. चला रेडी 1 2 3 मळ्यात. वहिनी तुमच्यापैकी डान्स कोणाला येतो? कुणालाच नाही ना? उद्या तुम्ही युट्यूबला बघा सगळ्या डान्स करताना दिसतात. आता बघा यांचा डान्स कसा सुरू होतो. हा 1 2 3 मळ्यात. तेव्हा ह्यांनी केला. आता थोड्या वेळानंतर सगळे असे करा. रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात 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 डुंबुचकून. बघा तुम्हाला येत नाही डान्स. तुम्ही उद्या युट्यूब बघा बया. बघा असे करा असे. हा चला 1 2 3 तळ्यात. या या या. हा चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात डुंबुचकून. तुम्ही जावा. वहिनी तुम्हाला डान्स येत नाही? नाही नाही येत. बघा तुम्ही उद्या युट्यूब कसं नाचता. तुम्ही जावा आता खाली. बक्षीस घ्या तिकडनं. हा चला रेडी. सर्वांचा आवाज येतो. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 मळ्यात 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 तळ्यात तळ्यात तळ्यात. बया आता तो वहिनी हाल बी राहत. मी नाही नाचत बाबा. मी नाही नाचत. नाही नाही वहिनी डान्स नाही ते असंच आहे. हा चला 1 2 3 मळ्यात तळ्यात. या ना वहिनी या या तुम्ही. एक एक गेलं की एक पटकन ना. तुम्हाला वाटतं मी तेवढीच पाठीमागे चांगले हाणायला थोडी हाडून द्यायला काय. चला तळ्यात बया 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 बया. वहिनी बाई आऊट झाला तुम्ही. इकडनं खाली जावा. या वहिनी चला. हा चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात. आपण काय करू राहू द्या. गिफ्ट दादा गिफ्ट आहे जाताना देऊ सगळ्यांना. काही प्रॉब्लेम नाही. चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात. वहिनी वहिनी काय चाललंय तुमचं? हे बघा या वहिनींकडे बघा. हा चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. त्या बघा बाबा. हे बघा वहिनीचं आशिपाय तळ्यात मळ्यात तळ्यात. म्हणजे वहिनी काय करतात दोन्ही पायाच्या मध्ये रशी पकडतात. मी शेवटी काय म्हणतोय तळ्यात मागचा उचलायचा. मी शेवटी काय म्हणतोय मळ्यात पुढचा उचलायचा. रातभर लोक तुझ्या बापाला उठवत नाही. दोन्ही पाय सोबत टाका. तुमचं काय चाललंय माहितीये का वहिनी? एक पाय लांबडा आकाशी बाबा. तसं नाही बया. दोन्ही पाय एकदा जा थांबा. 1 2 3 मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. हा चला 1 2 3 तळ्यात तळ्यात. नाही नाही ना बॅग त्यांना घेऊन पडता. हा चला 1 2 3 तळ्यात. आता तर लय जोरात हसल्या बाबा तुम्ही. 1 2 3 तळ्यात. कडच्या वेळी जा म्हणा खाली पडताल बाहेर तुम्ही. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. टाटा टाटा खाली जाऊ. बया तुम्ही मग आपण नाव घ्यायची वाट बघत होता. जाऊ खाली जाऊ. जिने उतरा उडी मारू नका. हा या या वहिनी. जय मला वहिनी या. चला या वहिनी. हा चला रेडी
1 2 3 मळ्यात. दोन्ही पाय एकदाच टाकायचा. चला 1 2 3 मळ्यात. चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात तळ्यात. काय साड्या वहिनी बया तुम्ही लय उशिरा उडी मारता. आका गाव जीवन जातो मग फिरवून बसता तुम्ही. या वहिनी या मोनिका वहिनी या बया तुमचं नाव छान आहे. चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात तळ्यात अंगा असं या. चला रेडी 1 काही बोलायचं का गणेश त्यांना काहीतरी मॅसेज आहे त्यांच्याकडे लिहून घे. हां चला रेडी 1 2 3 तळ्यात. वहिनी आल्या आल्या आऊन झाल्या. चल का या वहिनी. चला रेडी मीच पडलो असताना मागं बघितलंच नाही म्हणजे स्टेज आहे म्हणून अजून मागं मागं चालतो. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात मळ्यात. आरामाने काही समजू नका एकच वेळ नाही. 1 2 3 तळ्यात. वहिनी दोन्ही पाय तुमच्या दोन्ही मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. मोठी गमती कामाची बघा. हां चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात अंगा असं. मोनिका वहिनी टाटा आऊट झाली वहिनी. तुम्ही पण आऊट झाले भया. सरका वहिनी इकडे सरका झाला सरका सरका त्या वहिनींना का झालं. हां चल रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. मी लई दिवस झाले खेळून होतो आज मी पण ट्राय करतो. तुमचं नाव काय वहिनी. ज्योती ज्योती. वहिनी तुमचं तुमचं शीतल शीतल. वहिनी तुम्ही काय करता. घरीच असते. तुम्ही शेती येतं का शेतीतलं काम तुम्हाला. काय काय शेतीतलं काम येतं तुम्हाला. एखादं 4 कामं सांगा बरं. खरंच बोलतात का कळेल आपल्याला. हां बघा बॉम्बला बाय आता सांगता येईल. हां काय आठवायला लागल्या सांगा पटकन. मला विचारा तुम्ही काय काम करता. तुम्ही काय काम करता. मी कार्यक्रम करतो. माईक असतो आमच्याकडे मिक्सर असतो साऊंड असतो गणेश असतो गायक असतो डान्सर असतात स्टेज असतं महिला असतात होम मिनिस्टर असतो. बघा असं पटापट सांगा. हां फुलं तोडायला येतात. वा शेतातलं काम करतात म्हणून फुलं तोडायला येतात. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. आजकालच्या मुलींना नाही येत बाबा काम. पण सांगायला लागतं शेती करतो म्हणून काय सांगायचं. हां तुम्ही करते शेती. या मी विचार काय सांगू का नको. हे तर मला मी विचारायला विचारा. हां चला 1 2 3 तळ्यात. हां चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. काय शेतीतले सांगा बरं. 4 कामाची नावं सांगा. हां खुरपणी येते. पाणी गाणं येतं. थोडा येतं. अजून लावायला बी येतं म्हणा किती नाही येत. अजून नाही येत का बाया. चला 1 2 3 मळ्यात. चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात अंगा असं. पाणी धरायला तर जाऊ मळ्यात तुम्ही. काय वाजवा वहिनींसाठी. या वहिनी तुम्ही काय करता. गृहिणी गृहिणी. तुम्ही करता का शेतीत. नाही. घरचं काम करतात. या गृहिणी त्यांच्यासाठी काय वाजवा. आता यांना घरचं काम विचारा सगळे सांगते. गॅस शिंडी बटर बिटर लाईटर हिटर चमचा निवृत्ती महाराज सांगतात तसं. वहिनी आली या. हां चला 1 2 कधी झालं लग्न तुमचं. 2012
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चर्चा कुठे चालली चर्चा? मीटिंग थोडा वेळ करू मग. हा कधी झालं लग्न? 2012. किती वर्ष झाली? 12 का 13? 13 चालू आहे. 13 चालू आहे. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. तुमचं लग्न 2022. 2022. किती वर्ष झाली? 3 वर्ष. 3 वर्ष. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. लग्नाच्या आधी तुम्ही म्हणजे माहेर कुठलं? कोलवडी. जवळच आहे इथून? किती किलोमीटर आहे? 1 तास लागतो. लग्नाच्या आधी काय करत होता तुम्ही? कॉलेज. अच्छा. मग बघायला कोण आलं होतं? म्हणजे अगोदर तुमच्याकडून निरोप तिकडे गेला का तिकडून निघाला आलता? तिकडून आलो. मग बघायला आले त्यावेळेस कोण कोण आलते ते बघायला? आठवते का तुम्हाला? आई वडील ते आणि त्यांची बहीण. 4 जण आले होते. मग कुणा त्यातला अवघड प्रश्न कुणा विचारला होता? अवघड प्रश्न की जे बाबा आता ह्याचं उत्तर मला नाही आलं तर कसं? हे बघा मला माहिती मी सुद्धा आहे ना मला काही कळत नाही तरी पण मी गावाकडे गेलो ना मला बरं झालं रमा तू आलास का? अरे आपल्या ह्याला मुलगी बघायला ते जाऊ. आणि मला तर तुला बोलता येते तू प्रश्न विचार. मला प्रश्न देते ते लिहून. आता कळालं मला काय काय विचारायचं. नाव काय? मग ती बिचारी पोरगी अशी बसलेली असते तिथे. मग ती म्हणती तिचं काय नाव असेल बा? ठीक आहे स्वाती तुकाराम केंद्रे. मग आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितलंय नाव. तिनं सांगितलं काय? मला ऐकायला कमी येतंय म्हणजे पोरगी जोरात बोलती. म्हणजे याच्यासाठी असे काही प्रश्न विचारले होते? मग तुमचं काय आधीच जमलं होतं काय? लोपित अरेंज काय? नाही. नक्की ना? बरं भाऊ आमच्या आले. भाऊंनी आल्या पहिल्यांदा तुम्हाला पसंत केलं का? आधी काय म्हणले? आई सांगू नका भांडण व्हायचं उद्या. चला जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. 1 2 3 टाळ्या. 1 2 3 मळ्या टाळ्या मळ्या मळ्या. वहिनी हा काही प्रॉब्लेम नाही ना? तुम्ही थांबा. तुम्ही काय करायचं लग्नाच्या आधी? कॉलेजमध्ये स्पोर्टमध्ये होत्या ना? कसं ओळखलं मी? बया त्या वहिनीकडे बघितलं यांनी. हे ह्यांना वाटलं इथे रशी मारलेली आहे. हे बघा हे कबड्डी 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 कबड्डी. नशीब स्टेजवर कार्यक्रम होता नाही तर वहिनी तुम्हाला वडीतच इकडे नव्हता त्या. चला वहिनी 1 2 3 मळ्या. आता बया मी एकटीच आऊट झाली का? चला 1 2 3 तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या. अंगा असं 1 2 का ह्यांच्या संख्या गप्पा मारतो ह्या इसराला म्हणून. आणि तुमचं लक्ष आमच्याकडे. ह्यांच्या संख्या मला काय करायचं? ह्यांचं लग्न कधी हो या कॉलेज करत होत्या का काय करत होत्या? पण ह्यांच्या डोक्यात फिट झालं तळं कुठे मळं कुठे. जरा बोलण्यात गुंतवलं ना विसरून जाते. तळं कुठे मळं कुठे ह्या राहिलं ह्यांचं लक्षात आणि त्या आमचं बोलण्याकडे लक्ष द्यायचं. या वहिनी इकडे भैया थांबा तुम्ही इकडे. जय मल्हार वहिनी. जय मल्हार. काही नाही भैया पिवळी साडी खंडोबाच्या कुठे नागायला लागायचं वेगळं. काय वाजा वहिनीसाठी. वहिनी तुमचं कधी झालं लग्न? 2012. मी जरी असं काही बोललो तळ कुठे आणि मळ कुठे विसरू नका. हां लग्न कुठं झालं होतं? मंगल कार्यालयात झालं का? असं जयदेव मंगल कार्यालय. काय वहिनीचं मेमरी चांगली. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. 1 2 3 टाळ्या. तुम्ही कशाला हालताय बाया? 1 2 3 वहिनी तुम्ही खरंच हल्ल्या का? खरंच हल्ल्या का वाऱ्याचा परिणाम आहे? हा चला 1 2 3 टाळ्या. चला 1 2 3 मळ्या टाळ्या मळ्या टाळ्या टाळ्या. वहिनींचा वाऱ्याचा प्रॉब्लेम. वहिनी काय करत नाही वारा येत. चला 1 2 3 टाळ्या. चला 1 2 3 मळ्या टाळ्या मळ्या टाळ्या. वहिनी दोन्ही पायावर. तुमचं भया असं ते जुन्या पिक्चर होते ना ते समुद्राच्या किनाऱ्याला असं पळत यायचे गाण्यामध्ये. तसं तुमचं चाललंय तसं नाही. हा चला 1 2 3 मळ्या टाळ्या टाळ्या.
खाली घ्या वाढले चला 1 2 3 तळ्या 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात जावा खाली या हा लक्ष द्या ह्यांच्याकडे लक्ष द्या 1 2 3 तळे अंगाचं वहिनी तुमचं कशाला लक्ष आमच्याकडे असावं या वहिनी हा चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात कडेच्या वहिनी दोन्ही पाय एकदा असतात मळ्यात तळ्यात तळ्यात वहिनी लय वाऱ्याचा प्रॉब्लेम बाबा तुम्हाला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात कडच्या वेळी दोन्ही पाय टाकले आता तुम्ही फायनलला जाणार ना असं नका करू हा चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात वेळी दोन्ही पाय टाकावा हा चला तळ्यात मळ्यात तळ्यात आता वेळी तुम्ही दोन्ही पाय टाकले तुम्हाला आवडत हा दोन्ही पाय एकदा पायाची जोडी करा वाटलं का अशी हा 1 2 3 मळ्यात हा तशी राहा तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात या काय आऊट होत नाही आता सगळ्यांना सेफ व्हायला लागेल जर टाळ्या वाजवण्यासाठी आपल्याला मिळाल्या आहेत पहिल्या या गेम मधल्या 4 सेमी फायनली सगळ्याच्या जोरात टाळ्यांच्यासाठी इकडनं खाली जाऊ तुमसे मिलने की तमन्ना है प्यार का इरादा है और एक वादा है जानम तुमसे मिलने की तमन्ना है प्यार का इरादा है और एक वादा है जानम जो कभी हम मिले तो जमाना देखेगा अपना प्यार ओ मेरे यार ओ मेरे यार तुमसे मिलने की तमन्ना है प्यार का इरादा है और एक वादा है मिले तो जमाना देखेगा अपना प्यार ओ मेरे यार ओ मेरे यार तुमसे मिलने की तमन्ना है प्यार का इरादा है और एक वादा है जान I am a disco dancer. I am a disco dancer. I am a disco dancer. जिंदगी मेरा गाना मैं किसी का दीवाना तो झूमो तो नाचो ओ मेरे संग नाचो गाओ I am a disco dancer. I am a disco dancer. Oh, I am a disco dancer. तुमच्या जोडीकडे खेळायचे तुमच्या मैत्रिणी कोण असतील तुमचं तुम्ही एकत्र व्हा
हा हाताला हात पकडा, हाताला हात पकडा. तुम्ही मैत्री दोघी 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 तुम्ही तुमची कोण घ्या. तुम्ही या दोघी का हा तुम्ही दोघी आहेत ना हा तुम्ही मैत्रिणी दोघी कोण आहेत तुम्ही या याच्यामध्ये उभं राहिलं. बोला गणपती बाप्पा. तुमच्या गावची यात्रा कधी असते? लांब आहे का? यात्रेला कुस्त्या असतात का? माता यांची कुस्ती बघा. हा वहिनी काय केलं आहे का? हा फुगा तुम्हाला फोडायचा आहे. हा फुगा तुम्हाला फोडायचा आहे. वेळ असणार तुम्हाला दोघींना 40 सेकंदाचा. पण आता इथं दुश्मन आहे म्हणून तर म्हणलं मैत्रिणी मैत्रिणी या. त्यांनी लगेच भैया आपण दोघी खेळू. त्यांना वाटलं काय केलं काय माहिती. आता एक लांब पकडा जाऊन फुगा असा पकडा पाठीमागा. हा असा लापवायचा या हाताने फोडायचा. हा तुमचा जर उजवा हात असेल तर उजवा जास्त काम करत असेल तर तो घ्या. डावा जास्त काम करत असेल तर डावा घ्या. चला रेडी. गणपती बाप्पा. 1 2 3 फोडा फोडा फोडा. बया 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 मैत्रिणीत म्हणा मैत्रिणी बघा. फोडा फोडा हा फोडायचा. WWF John Cena. काय मैत्रिणी बद्दल प्रेम आहे बाई बोला. वहिनी तुम्ही सेमीफायनल मध्ये चांगलं केलं मैत्रिणीला. हा या वहिनी या सरकार इकडे वहिनी या ना इकडे या ना. हा चला गणपती बाप्पा. दुसऱ्या गावाचं जय मल्याई माता मुक्ती टिंगुल. हा चला रेडी. 1 2 का उठलास तू? मी कपडे काढून घेईन बरं का. हा चला 1 2 3 फोडा फोडा फोडा. वहिनी वहिनी घाबरू नका वहिनी. धरा पटकन. हा फुटला फुटला. पकडा पकडा परत पकडा. हा चला. ए तुझा तिकडे तुझ्यामुळे फुगा सुटला त्याचा. चल हा थांबा. 1 2 वहिनी परत जर फुगा फुटला आता लेकरं गेली तिकडं. परत जर याच्यासाठी तुम्हाला सांगतो रे उठू नका म्हणून. हा परत जर फुगा सुटला तर आउट होणार. 1 2 3 आता काय करावं भैया. फुगा 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 फुगा. हा वहिनी लय प्रेम आहे तुमच्यावर वहिनीचं. त्यांनी मुद्दाम सोडून दिला फिनिशिंग काय म्हणून. हा चला तुम्ही खाली जावा त्यांना स्कॅन द्या. या वहिनी चांगला आहे का जोडीदार. हा चला रेडी. 1 असा नाही माग धरा लगेच पडतं लगेच. 2 3 फोडा. काय त्याच्यातला असा जर हातातच दिला काय याला म्हणायचं खास मैत्रिणी त्या आहेत का नाही माहित नाही. हा चला वहिनी तुम्ही खाली जाऊ. वहिनी ह्यो फुगवला त्या रेडी. हे हुशार आहे त्यांनी कमी फुगवलाय. असा दाबला ना की फुटत नाही. हा कुठं इकडं कुठं. हा पकडा वर पकडा वर. हा चला 1 वहिनी फुगास पडायला तर मोडता का मध्ये. 1 2 2 चौथवणं जागा. 3 फोडा. भया 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 बनवलं. बोलू नका त्याचं बोलायचं नाही. नाही नाही वहिनी तुम्ही पण फोडा त्यांचा. तुम्ही पण फोडायचा. हा फोडा फोडा हलवायचा फोडा. इकडे हलवा इकडे. हा असं असं करायचा. हा फोडा फोडा तुम्ही पण फोडा. तुम्ही पण फोडा फोडा. हा फोडा फोडा. आता काय करावं या.
मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है, जिसकी बीवी लंबी 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 लंबी, जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है, फुगा फोड़ने का तो यहाँ पे बड़ा काम है। या वहिनी एक समोर बघा त्यांच्याकडे, माझ्याकडे नका बघू. हा 1 2 2 वहिनी इथे या. तुम्ही काय पहिले कुस्ती खेळायचं काय? एवढं वहिनीला 3 म्हणल्या गळ्यात हात घालून डाव टाकायचा याला. चला रेडी 1 2 3 फोडा. वहिनी आणि बोलायचं तसं थांबा कुठं म्हणायचं नाही काय. हा हा फोडा 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 वहिनीचा साडीचा कलर आणि फुग्याचा कलर सेम झाला म्हणून फुगा कळलं नाही. हा चला चला. हा 1 पकडा पकडा पकडा. रस्सीच्या बाहेर निघाला की आउट आहे वहिनी. रस्सीच्या बाहेर जाऊ नका. हा फोडा फोडा फोडा. भैया फोडा 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 फोडा. वहिनी पकडा 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 ना. हा बस. लय मेहनत केली बाया बिचारीनं. जोरात टाळा वाजवा त्यांच्यासाठी. या वहिनी अजून आऊट झालेल्या किती याच्यांना खेळायचं घेतो. 1 चान्स देतो. सगळ्यांना 1 चान्स देतो. चला रेडी. हा 1 ए ए ए ए शांताबाई गप कमाय दरपुला तुला. चला रेडी 1 2 3 फोडा. वहिनीने हात धरला. हात चाळत 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 पुढे गेला. हा या वहिनी. तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर आपल्या रामेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ चांबळी यांच्यासाठी हात वरती करून टाळ्या वाजवा. हात वरती करून. धन्यवाद. चला रेडी 1 2 3 फोडा. हा 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 वेगळी घाबरतात तुम्हाला काय. हा फोडा फोडा. क्या बात है क्या बात है. हो 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 हो. हा चला 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 वेळ कमी दुनिया होता नाही तर. वहिनी ए खाली बसा. वहिनी इकडे या. वहिनी इथं थांबा. इथं थांबा. बस रस्सी बाजूला का. तुम्ही ऑलिम्पिकची कुस्ती बघितली का? त्याच्यात आहे ना
जर असं मधातून धरलं आणि रिंगच्या बाहेर असं फेकलं तर डबल 10 गुण असते. वहिनीने तेच गुण घेतले. वहिनी तुम्ही कोणते खेळता का घरं सांगा नाही ना घ्या म्हणलं तुमच्याकडे लेडी पेंडवानाचे घाट आहे. वहिनीने धरलं ना अंगावर घेतलंय पण खाली पडल्या त्यांच्या हाताच्या पाठीखाली गेले त्यांनी वरी फुगा पडला असा डोक्यात. वहिनी फायनल मध्ये तुम्ही खाली जावं. हा अजून किती राहता ज्यांना परत खेळायचे आवड झालेलं आहे या स्टेजवर चला. जिसे मैं प्यार करता जीना जिसके लिए जिसके मरता ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता ऐसी लड़की जिसे मैं प्यार करता पाठीमागे सरका. लोक म्हणते जेवे पोरगे मला माझ्या लग्नात किती प्रॉब्लेम आले तुला काय माहिती. लोक बाबा लय बायकात असते वेळाची शेवटी एक मिळाली ती असं केलं जरा काय वाजवा माझ्या बायकोसाठी. काकू या काकूंसाठी जरा काकू इथे यावं नाही काय या काकूंसाठी जरा टाळ वाजवा. आम्ही आलो ना म्हणजे मी 2017 साली त्यांच्या सुनबाई आहेत ना ते आम्ही कार्यक्रम तिकडे करायला होतो. सिद्धार्थ शिवळे आता आमदार आहेत का त्यांचे नगरसेवकाचे कार्यक्रम माझ्याकडे होते 40-50 कार्यक्रम होते. तर त्या कार्यक्रमांचं नियोजन त्यांचं नाव वीरकर मॅडम एवढंच सेव्ह केलेलं होतं मी नंबर. त्यांच्याकडे नियोजन होतं त्यांच्या नियोजनाखाली कार्यक्रम व्हायचे. ते आता काम त्यांच्या सुनबाई झाल्या यांच्या घरी आम्ही गेलो होतो. त्या मावशीने खूप छान आमचा पाहुणचार केला. आम्हाला काजू बदाम दिले खायला पण आमच्या घरी म्हणजे काजू बदामाची किंमतच नाही. पण त्यांनी शेंगा भाजून दिल्या ना त्या काजू बदामापेक्षा कितीतरी पण चांगल्या होत्या. एकदा जोरात काय ह्याच्यासाठी द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगायचं तुम्हाला माझी बायको माझ्यावर एवढं प्रेम करते म्हणजे खरंच सांगतोय माझी बायको माझ्यावर एवढं प्रेम करते की मी म्हणतो जगातली कुठलीच बायको तिच्या नवऱ्यावरती तेवढं प्रेम करत नसते. आता मी तुमच्या गावात आलोय आता कार्यक्रम संपायला इथेच 12 वाजतील. पुण्याच्या वेळेला मला तास लागेल 2 तास लागतील म्हणजे 1.5-2 कधी कधी पहाटेचे 3 सुद्धा वाजतात. पण जोपर्यंत मी मावशी घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. त्याचं कारण असं मावशी माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेले की मी स्वयंपाक करतो मग आम्ही दोघं बसून जेवतो आणि त्याच्यानंतर मी भांडी घासून झोपतो. तर पुरुष मंडळीला वाटत असेल की त्यांच्या बायकोने त्यांच्यावर जास्त प्रेम करावं. तुम्ही आजपासूनच सुरू करा. बायको उद्यापासून बघा तुमच्यावर किती प्रेम करते. आणि खरं तर मी त्यांना माझ्या बायकोचा फोटो दाखवला. बघितले तुम्ही माझ्या बायको शिवणीकडे हे माझा सख्खा मेवणा आहे. आणि माझी बायको सुद्धा अशीच होती. जरा माझी बायको सुद्धा अशीच होती. लग्नाच्या अगोदर भाऊली होती हो भाऊली आणि आता भाऊ बहीण झाली. सगळं काम मी करतो तेव्हा काही टेन्शनच नाही. हा चला रेडी. तुमच्यापैकी नवीन कोण कोण आहेत हात वर शिका नवीन. हा आता बोलता कुणाला येतो नवीन जेवढे आहेत त्यांच्यापैकी बोलता कुणाला येतो ज्यांना बोलता येतं नाही. एक डायलॉग देणार आहे तुम्हाला. जर तुम्ही डायलॉग व्यवस्थित बोलला तर तुम्ही सेमीफायनलला जाणार. हा तुम्ही सेमीफायनलला जाणार नाही तर तुम्ही ह्याच गेम मध्ये खेळणार.
तुम्हाला येतो बोलता या इथे हा या इथं थांबा या बाई ऐकायला ज्यांना येतं ज्यांना कमी ऐकायला त्यांनी अर्धा करा तुम्हाला कमी ऐकायला येतं एवढंच ऐकायला येतं हा मग पूर्ण सरळ हात वर सरळ हा आता ज्यांना हा करा हात वर आता ज्यांना बोलता येत नाही त्यांनी हात वर करा तुमचा दोन्ही प्रॉब्लेम हा डायलॉग आहे हे बघा मी डायलॉग दिला तुम्हाला त्यांच्यासारखाच बोला असं काही नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलायचा अमिताभ बच्चन साहेबांना सगळे ओळखतात अमिताभ बच्चन साहेबांचा डायलॉग आहे तो तुम्ही तसाच बोला असं काही बंधन फक्त बोलायचं तुम्हाला डबल चान्स तुम्ही थोडाही चांगला बोलला तर मी तुम्हाला सेमीफायनलला घेऊन जाणार त्या रिंग मध्ये तिथं प्लेट टाकायची ती अडकेल नाही अडकेल सांगता येत नाही एकच चान्स आहे इथं 3 चान्स आहे 3 वेळा तुम्हाला तो एकच झाला 3 वेळा बोलायचं हा नाही जसं बोलताय का आता तसंच बोलायचं काही प्रॉब्लेम नाही जर विसरलं तर मला विचारा मी सांगेल काही प्रॉब्लेम नाही चला रेडी आला का मेसेज झालं कार्यक्रम चला रेडी हा वहिनी अमिताभ बच्चन साहेबांना ओळखतं का हा ओळखतात टाळ्या वाजवा त्यांचा डायलॉग आहे हे साला कोण बनेगा करोडपती 3 वेळा चला रेडी हसू नका तुम्ही हे बघा त्या सोपी गेम एकदम सोप्यातली सोपी 80 वर्षाच्या आर्टिस्टला ही गेम खेळू शकतात हा तुमच्यापासून सुरुवात हाय 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 चल तिकडे हा चला वहिनी हे साला कोण बनेगा करोडपती होय बोला तुम्ही हसू नका त्याच्यामुळे त्यांचं लक्ष तुमच्याकडे चाललंय हा हे बघा माझ्याकडे बघा हे साला कोण बनेगा करोडपती हा म्हणा काय होत नाही हा परत सांगू का हे बघा हे साला कोण बनेगा करोडपती यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा हा हे साला करोडपती कोण बनाया होय हा इथे अजून 2 वेळा छान बोलले हा या पुढे हा हे साला करोडपती कोण बोले है हा एक अजून हे साला करोडपती कोण बोले होय महत्व काय यांच्यासाठी तुम्ही असं तर समजलं इकडे आहे वहिनी तुमचं चुकलंय पण तरी तुम्ही फक्त बोलला म्हणून यांना सेमीफायनलला घ्या जा पाहिजे तुम्ही हा चला तुमच्यापाशी तुमच्या आता 3 डायलॉग असणार हा हे साला कोण बनेगा करोडपती असं नका वहिनी कंट्रोल करा हा माईक मी पकडतो हे साला कोण बनेगा करोडपती होय एक हा नाही 3 म्हणायचे नाही 3 वेळा ये साला कौन बनेगा करोड़पति होय ये साला कौन बनेगा करोड़पति होय यांना पण हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति है तो राहायला एक तर राहायला प्लेट का हा वहिनी ए साला कौन बनेगा करोड़पति होय होय एक हा ए साला कौन बनेगा करोड़पति होय होय 2 ए साला कौन बनेगा करोड़पति होय यांना प्लेट द्या हे साला कोण बनेगा करोडपती नाही हा हे साला कौन बनेगा करोड़पति होय होय एक हा हे साला कौन बनेगा करोड़पति होय 2 हे साला कौन बनेगा करोड़पति होय हा बघा तिकडे प्लेट द्या हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति होय हा वहिनी सेम बोला सेम आता ताकद लावा जोरात हा हे साला कौन बनेगा करोड़पति होय जोर हे साला कौन बनेगा करोड़पति होय वहिनीला सेमीफायनल आहे हा हे साला कौन बनेगा करोड़पति होय एक हा हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा
हा वहिनी हे साला कोण बनेगा करोडपती है हा गुड हे साला कोण बनेगा करोडपती है हा गुड हा हे साला कोण बनेगा करोडपती है टीम सेमीफायनल या वहिनी हा हे साला कोण बनेगा करोडपती है ओ गुड हा हे साला कोण बनेगा करोडपती है गुड हा हे साला कोण बनेगा करोडपती है वहिनीला सेमीफायनल आहे हा सरपंच ताई जमते का तुम्हाला हा चला हात खाली घ्या शूटिंग मध्ये चेहरा आला पाहिजे हा अशा फिरा अशा इकडे हा हे साला कोण बनेगा करोडपती है हा हे साला कोण बनेगा करोडपती है हे साला कोण बनेगा करोडपती है सेमीफायनल हा वहिनी हे साला कोण बनेगा करोडपती है एक हा हे साला कोण बनेगा करोडपती है हे साला कोण बनेगा करोडपती है वहिनी इथे थांबा तुम्ही हा काय यांनी बोलला तसंच बोला हे साला कोण बनेगा करोडपती घ्या तुम्हाला मीच बोलायला पाहिजे होतं घ्या बाया बोलू भैया नाही हा हे साला कोण बनेगा करोडपती है हे साला कोण बनेगा करोडपती है हे साला कोण बनेगा करोडपती है त्यांचा डायलॉग चुकला पण ऍक्शन झाली ना सेमीफायनल किती गेल्या तुम्ही छान बोलला पाहिजे सरळ थांबा इकडे बघा हे साला कोण बनेगा मी तिथं थांबा तुम्ही पुढचं बोलायचं हे साला कोण बनेगा करोडपती हा हे शेवटचं आहे ना नॉन स्टॉप 10 वेळा तुम्ही सेमीफायनल हा चला मध्ये जर गॅप पडला फॅक फॅक असं नाही फॅक फॅक असं सरळच पाहिजे हा हे 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 सेमीफायनल गावलेलं दीवान से हो गई गलती जाने दो यार पाया यूं मेरी सोनी मेरी तमन्ना झूठ नहीं है मेरा प्यार दीवान से हो गई गलती जाने दो यार चला बस सेमीफायनल हा शुभम दमाना परिचय झाली चला बस सेमीफायनलला हो हो कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आँखें कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आँखें कितनी प्यारी आँखें हैं आँखों से झलकता प्यार कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मिला कुदरत ने बनाया मला कसं नाही येत तुला हे गाणं कुठल्या चित्रपटातलं आहे ते सांगायचं आणि मग तुम्हाला मी सेमीफायनलला घेणार चला या स्टेजवर चला तिकडून ये चल दमानी 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 यायचं रांगेत यायचं रांगेत अरे रांगेत या बाबा रे माझं चुकलं बाबा काय माहिती बाबा
हा बसा खाली खाली बसा खाली बसा खाली बसा थांबा बाय बस बस आहे यायचं का तुम्हाला यायचंय का या चला बसा खाली चला बसा खाली बसा ए दीदी ए बस की माही शांत नाही बस ग बस एक चॉकलेट घे रे हा सगळ्यांनी एकच चॉकलेट घ्यायचं एकच सगळ्यांना एक दे सगळ्यांना एक दे जर ऐका थांब बोलायचं कोण नाही जर बोलताना दिसलं तर चॉकलेट देणार नाही सगळ्यांनी शांत तोंडावर बोट ठेवा हा सगळ्यांनी शांत शांत हा जो बोलायला हे लक्ष दे जो बोलायला त्याला चॉकलेट द्यायचं नाही हा शांत बसा हा चला रेडी गणेश कुठे गेला गणेश हा मी गाणं बोलतो जर तुम्ही ओळखलं तर तुम्हाला मी सेम व्हायला लागेल अरे त्यांना इफेक्ट दिला इफेक्टचा सिंगिंगचा पाहिजे हॅलो अरे गणेश काय तुझं लग्न झालं तुला या नाही का नाही रिबप नको हायच वाढवते हा बग सारी दुनिया निजली तुझा गाणं नको वेड्याच्या जागू नको वेड्याच्या जागू नको माझ्या बाबा पुरे झाला अंत असा पाहू नको वेड्याच्या जागू नको वेड्याच्या जागू नको माझ्या बाळा पुरे झाला अंत असा पाहू नको वेड्या जीवा जाणू नको वेड्या जीवा जाणू नको मी गाणं चांगलं म्हणलं नाही मग टाळ्या वाजवा मला येत नाही गाणं म्हणतं मी असंच म्हणतो हा वहिनी बाळाचे बाप ब्रह्मचारी बाळाचे बाप ब्रह्मचारी बाळाचे बाप ब्रह्मचारी आता तुम्ही तिघींनी उत्तर दिलं तिघी मी थांबायचं तुम्ही ओळखता का अशोक शर्मला बोलायचं तुम्ही काय डायलॉग बोलायचं नाही त्यांचा अजून एक चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे अशी ही बनवा बनवी त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लुगडं घातल्यानंतर त्यांचं नाव काय हात वर करा हा पार्वती चला बाई आता त्याच्यामध्ये तुम्हा दोघींपैकी एक येणार तुम्ही जा तुम्ही थांबा जरा गॅस त्याच्यामध्ये सचिन पिळगावकर सुद्धा आहे तो सुद्धा साडी नेसतो साडी नेसल्यानंतर त्याचं नाव काय आहे हात वरती करा हा सुद्धा चला तुम्ही इकडे सुटा आता बघा दोघी तिघी जरी आल्या होत्या काहीतरी करायचं हा फायनल आहेतच का त्या आज सुद्धा काय प्रॉब्लेम नाही दे सगळ्यांना एक चॉकलेट चल हा तुला चॉकलेट दिले शाळेत तुम्ही जाता का सगळेजण शाळेत जातात शिस्तीत कशी वर्गात जातात हा तशी पुढची लाईन उठायची फक्त पुढची लाईन उठा हा आणि ऐका मी तुमची गेम घेणार आहे जर तुम्ही शांत बसले तर चॉकलेट दिले ना सगळ्यांना हा आता माझ्या पाठीमागे यायचं आता हे ह्यांची लाईन संपली की तुम्ही इथून उठायचं एक एकाने लाईन नाही यायचं चला या चला चला
चला रेडी. वरती फुगे दाखवा सगळ्यांचे. गणेश हा तिकडे गाणं वाजलं की फुगे फक्त हलवायचे वर. सगळ्यांचे फुगे वरच दिसले पाहिजे. कोणी सुद्धा फुगाट असा कपड्यात पदराखाली लपवायचा. हा चला चला फुगे हलले पाहिजे. म्युझिक सगळ्यांचे फुगे. फुगे घ्या फुगे सच्ची बाबा फुगे 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 म्युझिक. हो त्याला फोडा कोण सांगितले? तुम्हाला फोडा सांगितले का? फोडा म्हणल्यासच फोडायचे, तोपर्यंत नाही. म्युझिक लागणार नाही फुगे फोडताना. फक्त फुगेवर हलवा. चला म्युझिक. के सावर फुगे 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 घ्या फुगे के सावर फुगे सिंगर हा ऐका आता मला काय कळलं पाहिजे. मला चिमून मारताना हा ज्यावेळेस मी सांगितलं बोलायचे चला मध्ये आता यामध्ये मध्ये स्प्रे होऊन थांबायचं. जवळजवळ थांबून आणा नाही तर फुटणार तुमचा. हा कुणीही कुणाचा फोडू शकतो. ज्याचा फुगा फुटला त्याने गपचूप खाली जायचं. नाही तर चालतात हिने माझा फोडलाय अजिबात नाही. जुनं भांडण असेल तर इथं काढायचं नाही. नाही तर दया हिने माझ्या गेल्या वर्षी लई भांडली होती. 2 बुके तुझ्या असतात. तसलं काय करायचं नाही. हा साडी ओढायची नाही, पदर ओढायचा, कपडे ओढायचे नाही, केस ओढायचे नाही. चला रेडी. म्युझिक लावू नका. थांबा म्हणलं की लगेच थांबायचं. 1 2 3 फोडा फोडा दुसऱ्याची फोडा फोडा. बस 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 बस. त्यांच्याकडे फुग्याच्या बाजूला सगळं इकडं फुग्याच्या खाली लावा. हा चला खाली. हा थांबा तुम्ही. चला त्यांच्याकडे फुग्याच्या खाली लावा. हा चला चला खाली लावा. हा तसाच ठेवा. चला रे वहिनी कडला थांबलेल्या वहिनी तुम्ही जर तिकडे थांबला तरी आवडते ना. तुम्हाला दुसऱ्यांना फोडायचं आहे. चला रेडी 1 2 चला असं चला बरोबर चला. मी फोडायचं नाही फोडायचं. चला चला चालत राहा चालत राहा. चला चालत राहा. 1 2 2 2 बघा मागच्या वेळी तुमचा फुगा पाडायला लक्ष ठेवा. 2 3 फोडा 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 फोडा. बस 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 बस. चला 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 रेडी. हा 1 चला चला चालत राहा. 2 3 4 5 6 7 8 9 फोडा 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 फोडा. बस 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 बस. चला चला तुम्हाला ते खाली चला. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. चला रेडी 1 2 3 फोडा 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 फोडा. फोडा 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 फोडा. हो वहिनी मध्ये या मध्ये या. हो वहिनी मध्ये या. हो हो लपायचं नाही तसं. हो चला मध्ये वर करा फुगा फुगा वर धरा.
फोडा फोडा फोडा. बस 1 2 हात वर फुग्याचा हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. चला बसा. फोडून टाका तुमचे फुगे. द्या 4 पुढच्या द्यावर. 4 पुढच्या द्यावर. ए मम्मी एका रांगेत थांबा सगळ्या जमिनीवर. तर परत घ्यायचं नाही. 3 बिस्किट दिले जाणार. जर समजा इथं पडलं खाली तर घेऊ शकता, परत वापरू शकता तुम्ही ते बिस्किट. पण जमिनीवर 3दा पडलं तर तुम्ही 3 बिस्किटामध्ये आउट होणार. ओके. आता बिस्किट खायचं कसं? कपाळावरती ठेवायचं, हात लावायचा नाही, नाही तर इकडे बघून कोण फक्त चेहरा हलवून असा चेहरा हलवून असं करून बिस्किट ऐका. गेम चालली फायनलची. तुम्ही जर अशा इकडे बोलल्या का तुमचं लक्ष दुसरीकडे गेलं, आऊट झालं तर मी जबाबदार नाही. वहिनी गेम काय सगळ्यांनी ऐका. तुम्हाला कपाळावरती बिस्किट तुमच्या हाताने ठेवायचंय. जर खाली पडलं तर हाताने इकडे पकडायचं आणि परत कपाळावर घेऊन सुरू करायचं. जर जमिनीवर पडलं तर घेऊ नका खायचं. आम्ही दुसरं देतो तुम्हाला. 2 माणसं आहेत देतील, पण 3च बिस्किट असतील. 3 बिस्किटानंतर तुम्ही आउट होणार. मला 3 वहिनी पाहिजे. तुमच्यामधल्या 2 घेणार, अजून चौघी बसवणार, त्याच्यातल्या 2 घेणार आणि पुन्हा 3 उरतील. त्यात एक-एकच घे सर, एक-एकच घ्या. एक-एकच तुमच्यामध्ये एक-एकच घ्यायला. 11 होत्या ना, 12 कशा झाल्या? नाही 12 होत्या सर, 12 होत्या. तुम्हाला बघितलं नव्हतं का? बया बोलमध्ये तुम्ही मला बघितलंच नव्हतं बाई. हा आता प्रत्येक ह्याच्यातून एक-एकच पुढे जाणार. पुढची तुम्ही जवळ घ्यायचं. अजून तुम्ही घ्यायचं. हा म्हणजे 4 जरी शूटिंग मध्ये दिसतील. हा चला रेडी. ठेवा कपाळावरती बिस्किट. हा ठेवा. टिकली काढायची, काढून घ्या. टिकलीला अडकत असेल बिस्किट तर काढून घ्या. परत म्हणू नका की टिकलीमुळे माझं बिस्किट अडकलं. चला रेडी. 1 2 3. हा दमन वेळी दमन. हा तुमच्या वेळी थोडं राहिले. हात खाली घ्या, हात खाली घ्यायचा. हा द्या दुसरं. 3च बिस्किट. हा बस 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 बस. खाऊन टाका बिस्किट. बसून खाऊन टाका. तुमचं बिस्किट खाऊन टाका वेळी. तुमचा अजून कपाळ झाला ना आम्हाला. खा वेळी बिस्किट खाऊन टाका. वेळी बिस्किट खा. बिस्किट खाऊन टाका. बिस्किट खाऊन टाका. हाताने घेऊन खा आता. वहिनी या वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. हा चला तुम्ही या इकडे. तुम्ही जावा 3 जणी तिकडे या. चला 4 जणी या. या तुम्ही. चला हा चला रेडी. द्या बिस्किट घ्या. तुमचं सुद्धा तुम्हाला कळलं तसंच आहे. सेम खेळायचं. घे ना बिस्किट. जगन ह्याच्यामुळे होत नाही लग्न. हा चला रेडी. ठेवा कपड्यावर. नाही लावला.
जगात ह्याच्यामुळे होत नाही तुझं लग्न. नाही त्या जिंकल्या बिस्किट तुम्ही खा. हा तुम्ही थांबा, तुम्ही तिघी खाली जावा. ए बिस्किट बाजूला घे, एका बाजूला घे. हा काय नाही, याचं नाव जगन आहे, पुढे लग्न नियमक सुद्धा म्हणतो आणि बाकी काही नाही. पण गणेश आहे ना, गणेश आहे ना, आमचा गणेश उत्तम गाणं म्हणतो. गणेश लोणे काय, पण त्याच्यापेक्षाही उत्तम सुंदर असा आवाज लेडीजचा हा काढतो. लेडीज व्हॉइस मध्ये गाणं म्हणतो, बिना म्युझिकचं. लेडीज जेंट्स दोघांचं गाणं, ते जिगर मधलं गाणं म्हणतोस ना तू, ते बोला गणपती बाप्पा. आवाज ऐकायचा ना तुम्हाला. हा गणेश ते हेडफोन काढते, त्याला इफेक्ट द्या. का नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो तुम. शिकतोय आता माझ्याकडे, अजून शिकला नाही. परफेक्ट शिकला की मग त्याला पुढे सगळं गाणं म्हणायला लावतो. आवाज आवडला असेल तर जोरात टाळ्या वाजवा. खूप छान मेहनत करतो, त्याच्या मेहनतीचं फळ हे गाणं म्हणतो. वहिनी चष्मा काढायचा का नाही, ठेवायचा असेल चष्मा. वहिनी घाला का चष्मा, चष्मा लावा. हो हो इकडे ये, कुठं बनवला वहिनी चष्मा? किती रुपयात बनवला? हे बघ तुला सांगतोय, असा 800 रुपयाचा चष्मा बनव. हे उगाच 3-4 हजाराचा चष्मा बनवत असतो. म्हणजे मुलींना चष्मा असा गोड दिसतो रे. करा वहिनी, रेडी? 1 2 घ्या परत घ्या बिस्किट. 1 2 गणेश म्युझिक. एक म्युझिक लाव. कार्यकर्त्यांनी बसून घ्यायचे, गोंधळ करू नका. कार्यक्रम चालू ठेवा. बाकीचे कार्यकर्ते इकडे काही करत नाही, तुम्ही ह्या बाजूला येऊन बसा. म्युझिक लाव, म्युझिक लाव. कार्यकर्ते इकडे येऊन बसा. म्युझिक सुरू झालं की सुरू व्हायचा. बंडू अप्पा सगळ्या कार्यकर्त्यांना इकडे घेऊन हा सोड, बसून घ्या. म्युझिक चालू द्या. नाही नाही खाल्लं नाही त्यांनी. चला तुमचं लक्ष इकडे पाहिजे, कळालं? हा वहिनी, अरे दे ना हे जगन, तुझं कधी होणार लग्न काय माहिती. जगन, हे जगन ऐका ना, हा माझं लग्नच लावून टाकते. हे बघ मांडव आहे, लाईट आहे, सगळं आहे. ते शेवटच्या दिवशी जेवण आहे का? हा शेवटच्या दिवशी जेवण आहे, फक्त पोरगी घेऊन ये. पोरगी कुठून घेऊन ये?
सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, पोरांना पुरीच भेटत नाही. पोरगी आणलीच ना फुकट तुझं लग्न. हे बघ, रामेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे, त्या मंडळाच्या बाबतीत म्हणजे मंडळाच्या वतीनं त्यांचे विविध सामाजिक उपक्रम असतात, त्यात एक विवाह सोहळा होऊन जाईल. असं बी तसं बी गाव जेवण आहेच. तू फक्त प्रयत्न कर. 8 दिवसाचं आता 4 असतात. आपला गणपती 10 दिवसाचा आहे ना. हा, 17 तारखेपर्यंत आहे. तू त्यातला कुठलाही दिवस निवड. मंगळ असते की मला अरुण भाऊला उद्या पाठवून देतो, त्यांचा कार्यक्रम येणार आहे. त्यांच्या कार्यक्रमात सुद्धा लग्नाचा पॅच आहे. तुम्ही जर ते लग्न बघितलं असले हसणार तुम्ही, विचारूच नका. आणि त्याला आवर्जून सांगा की उद्या ते लग्नातलं घ्या म्हणून. असली मजा करतात ना ते लग्न लावतात ना की तुम्ही बघतच राहणार. वहिनी गेम काय समजून घ्या. फुगा फुगवायचा, त्या फुग्यानं आत्महत्या करेपर्यंत फुगवायचंच त्याला. तो फुगा मनाने फुटला पाहिजे. या फुग्यामध्ये 50 लिटर पाणी बसतं. त्याच्यामुळे ज्यांचा पहिल्यांदा फुटेल त्या आजच्या चांबली गावच्या आपल्या भाग्यवान ग्रहलक्ष्मी पुन्हा एकदा ठरतील होम मिनिस्टर, ज्यांना मिळेल मानाची पैठणी. 2 नंबरच्या वहिनींना गॅस शेगडी आणि 3 नंबरच्या वहिनींना फुगा नाही फुटला तरी त्यांना टिफिनचा डबा आहेच. आणि तुम्ही खालून लक्ष द्यायचं. जर तुमचा फुगा अर्ध्यात फुटला आम्ही तुम्हाला दुसरा देऊ. पण जर तुम्ही नख टोचवलं, हाताने दाबलं, काही केलं आणि फुगा फोडला तर आम्ही तुम्हाला आउट करून टाकू, म्हणजे 3रा नंबरच देऊ तुमचा. जर मनाने फुटला, अर्धा फुगवलाय, फुगा फुटू शकतो, फुटला बाय बाय मी जिंकलो, मी पहिले आले, असं करायचं नाही. आम्ही फुगा देऊ, दुसरा घ्यायचा, पटकन फुगवा सुरू करायचा. चला रेडी, पकडा खाली फुगा. 1 2 3 फुगवा. दुसऱ्याचा बघू नका, मग आपला फुगत नाही. कशाला यांचा वाटतोय तुम्ही? तुमचा कॉन्फिडन्स लो झाला आता तिकडे. दुसरा घ्या फुगा, दुसरा पाहिजे असेल दुसरा घ्या. फुगला फुगला. हा वहिनी, तुमचं काय जर दुकान असतं का फुग्याचं? पैठणी तुम्हाला वहिनी, तुमच्या वेळा फुगा कोणाचाच फुगला नाही. हा आरामाने आरामाने. हा आता काय होतं माहितीये का, इतक्या वेळ वहिनी फुग्यात हवा भरायच्यात, आता फुगा वहिनीत हवा भरते. चालेल, केलं चालू फुग्यानं. वहिनी पैठणीचा मान करी, जोरात टाळ्या वाजवा. वहिनी इथे खाली बसा, तिथे बसा खाली. वहिनी पाठीमागून येऊन तुमचाच फुगायला लागला. हा त्यांचा कशाला बघता बाहेर तुम्ही? आपला आपला फुगा दिला सोडून त्यांचा फुगा आहे. सोडायचा असेल तर कोणाला गेम सोडू शकतात. म्हणजे 3 नंबरचं बक्षीस पाहिजे असेल तर गेम सोडायचा. बस वहिनी सोडायचं तुम्ही 2 नंबरला. जोरात टाळ्या त्यांच्यासाठी. भाग घेतला, इथपर्यंत आलात, खेळलात. काय सांगाल तुम्ही आपल्या रामेश्वर मंडळाबद्दल? रामेश्वर मंडळाने आज जो कार्यक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे आभारी. आणि हा कार्यक्रम घेतल्यामुळे खूप छान वाटते. सगळ्या महिलांनी भरपूर प्रमाणात भाग घेतला. पुढच्या वर्षी मी आलो तर चालेल का? नक्कीच. नक्की का? तुम्ही वर्गणी किती दिली? किती दिली सांगा की? नाही सांगते. या भावाला दिली असेल यांनी, पण पुढच्या वर्षी या वर्गाने जास्त देतील. जरा जोरात टाळ्या वाजवा वहिनीच्या. चला 3 नंबरचं बक्षीस करायचंय. 3 नंबरचं बेबीताई तात्याची कामटे. बेबीताई तात्याची कामटे यांना विनंतीताई स्टेजवरती यायचं. शोभाताई कुंभार आपल्याला विनंतीताई स्टेजवरती यायचं. आता 3 नंबरचं बक्षीस काय आहे? हा, ट्रॉफी पण द्या. हे 3 नंबरचा टिफिनचा डबा एवढा. बाबा बाबा बाबा, जोरात टाळ्या वाजवा. किती डबे आहेत त्याच्यात? त्या डबे किती आहेत? 2 का? जोरात टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. मला वाटतं टिफिनचा डबा म्हणजे छोटा असेल, हे तर अख्ख्या कुटुंबाचं जेवण घेऊन जाऊ शकते.
शोभाताई संतोष कुंभार यांना विनंती त्यांनी मंचावरती यायचे. शोभाताई संतोष कुंभार. पुढच्या 2 महिन्याचे नाव घे. अलका गोपाल पवार, मंगल शंकर कांपे यांना विनंती त्यांनी मंचावरती यायचे. ज्यांचं नाव घेतलं त्यांनी पटकन यावं यार, तुमच्यासाठी उशीर होतो. हा चला, यांच्या हस्ते काय द्यायचं द्या. गणेश घुमतोय आवाज जरा कमी कर. सर मध्ये या. हा थोडं थोडं कमी कर. ताई थोडं इकडे या समोर. आता पुढे बघा. घ्या यांचं. समोर पहा. हा बस. हा टाळ्या सगळ्यांचं बघा. त्याचबरोबर 3 नंबरला ट्रॉफी सुद्धा शोभाताईंच्या हस्ते. द्या ट्रॉफी. समोर पहा. समोर 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 समोर. ताई समोर पहा. हा समोर. हे बघा, हे जे दिलंय ना याच्यावरती नाव आहे, सगळं आहे. होम मिनिस्टर तृतीय क्रमांक लिहिलेला आहे. सौजन्य प्रतिभा कदम, आदर्श सरपंच यांच्याकडून ह्या ट्रॉफ्या आहेत. यावेळी वहिनी तुम्हाला म्हणजे मुलं आहे का? मुलगी मुला किती मुलं? मुलगा मुलगी? हा म्हणजे यांना मुलंही आहे मुलगी आहे. हे यांच्या जावयाला पण आणि सुनाला पण दाखवणार. भाग मी होम मिनिस्टरमध्ये जिंकले होते, कारण ही आठवण आयुष्यभर राहते. जोरात टाळ्या वाजवल्या. तुमच्या किती माहित नाही, पण ही आठवण आहे ना आयुष्यभर राहणार. कदम ताईंसाठी जोरात टाळ्या वाजवा. खूप चांगली संधी आहे. 2 नंबर त्यावेळी या. अलका गोपाल पवार. तुमचं नाव? या ताईसाठी जोरात टाळ्या वाजवा. कामाची आहे. डायलॉग मध्ये म्हणजे आपण सगळे राहतो. मी बोलते डायलॉग. या त्या पुढे आल्या म्हणून बाकीच्या 4-5 पुन्हा पुढे आल्या. खेळून कसं वाटतं? तुम्ही काय सांगाल बाकीच्यांना मंडळाबद्दल, कार्यक्रमाबद्दल, माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बोला बिंदा. क्या बात आहे. जोरात काय तुम्ही काय करता? अगो भैया 2 नंबर गॅस सिलेंडर तुम्हाला काय उपयोगाचे नाही? हो का? नाही पार्लरमध्ये काय उपयोगाला असणार? त्याच्यावर आपलं गुन्हा पार्लरला त्याच्यानंतर कापडाचा काय म्हणतो? कुठे तुमचं पार्लर कुठे? हडपसरला. जोरात टाळ्या वाजवा. आतापर्यंत कुठल्या सिरियलला किंवा सॉंगला किंवा फिल्मला असं म्हणलं ना की यांना टाळ्या वाजवा. गॅस किती सुंदर अशी गोष्ट त्या ठिकाणी जाते. किती बनवली उभी करा. उभी. बस जरा समोर पहा. हा पुढे बघा फोटोसाठी. समोर पहा. समोर. आता मंडळाच्या कार्यकर्त्यांपैकी बोलणार कोणीतरी या, जे माईक मध्ये बोलतात. या तुमचं नाव काय सर? राजेश कामटे. राजेश कामटे यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. पुढे बोलवलंय की तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला, काय वाटला? मंडळाच्या वतीनं तुम्ही आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करा. आणि कारण महिला आहेत ना, या तुमच्या रामेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या मंडळाच्या पाठीमागे आहे. त्यांचाही सपोर्ट तुम्हाला आहे. तुमच्या विनंतीला मान देऊन त्या इतका वेळ थांबल्यात, त्यांचे सुद्धा तुम्ही आभार माना. मग
रामेश्वर मंदिराचे दोन्ही गणपती त्या विनंतीला मानले तुम्ही आलात मैदानामध्ये कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे मंडळातर्फे मी मैदानामध्ये तसा आभार व्यक्त करतो. कार्यक्रम एकदम उत्कृष्ट झाला. तुमचे एकदम आभार, तुमच्या टीमचे एकदम आभार. मी माझ्या मंडळाच्या वतीने आणि पूर्ण कामच्या मंडळाच्या वतीने गणेश मंडळाच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. राजभाऊ माझ्याकडे आले, त्यांनी कानामध्ये काय सांगितलं असेल, कुठेतरी सांगा बरं काय सांगितलं असेल, काय सांगितलं असेल? हा काय काय म्हणले? एक नंबरला उचलून द्यायचं, कुठं उचलून द्यायचं? ते आले माझ्याकडे. आता कार्यक्रमात खेळीचं वातावरण निर्मिती करत असताना काय पूर्ण असतील असं काय बोल नका. महिलांच्या कार्यक्रमाची कधीच मस्करी करत नाही. हे महिलांना विरंगुळा व्हावा म्हणून जे काही मी बोलतो ना ते कधी कोणी मनावर नाही घ्यायचं. हे फक्त हे बघा, मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. हे कपडे काढले की मी सुद्धा स्टेजच्या खाली गेल्यानंतर कलाकार नाही. फक्त खेळीचं वातावरण निर्मिती करत असताना पण त्यांनी धसकी कसली घेतली बघा. या तुमचे मित्र आले का? कोण उचलून देणार? या शांतताई वहिनी या. कोणाचं असलं ते बोलून घ्या. हा नाव असतात प्रतिभाताईच्या सन्माननीय सौ प्रतिभाताई संदीप करून आदर्श सरपंच सांगली यांच्या शुभ असते ताई या वया ताई फायनल मध्ये आल्या होत्या. त्याचबरोबर तुम्हाला मोकळं लागतं या नाही म्हणजे त्यांनी माझ्यावरती यायचं. तुमच्या मित्रांचं नाव काय? सॉरी केलं. तुमचं नाव पूर्ण आहे काय? हा आता हे आता हे यांच्या मैत्रिणी कोण कोणाच्या याला पैठणी घेताना त्यांना आनंद होतो. आपल्या जवळच्या मैत्रिणीला पैठणी मिळते अशा पण ऐका. थांबा त्यांना पैठणी दिली. वहिनी तुम्हाला कार्यक्रमात खेळून कसं वाटलं? तुम्ही काय सांगाल? खूप आनंद झाला. आम्ही शेतकरी वर्गामध्ये असं कधी कार्यक्रम होतच नाही. त्यामुळे असं आनंदित खूप झालेला आहे आणि सांगताच येणार नाही. क्या बात आहे. जरा टाळा होता. खरं ना शेतकरी हा राजा आहे. जर शेतकरी थांबला ना तुम्ही कन्स्ट्रक्शन वाळून माती मिक्स करून खाणार नाही. शेतकऱ्यामुळे सगळं आहे. मी जसं सांगितलं ना तुम्हाला, मला अभिमान वाटतो ज्यावेळेस मला ग्रामीण भागात जायची संधी मिळते ना त्यावेळेस मी जातो. कारण ही भावना आहे की शेतकऱ्यांच्या महिलांना एन्जॉय करायला मिळत नाही. गणपती बाप्पा पुरुष मंडळाला मिळवलं पाहिजे असताना रात्रीच्या 2 वाजता सुद्धा चल आपल्याला जायचं. 4 व्हीलर घेऊन पुण्याला जातील. कुठल्या मॉलमध्ये जातील, पिक्चर बघतील, लावण्याचा कार्यक्रम बघतील, शेजारच्या गावात कार्यक्रमाचा कार्यक्रम बघतील. पण आमच्या माता भगिनींना आपलं गाव सोडून बाहेर जाऊन काही करता येत नाही. त्या आपल्या गावातच करू शकतात आणि अशा सार्वजनिक कार्यक्रमातच करू शकतात. उद्या या बहिणींना लाख रुपये जरी दिले आणि चौकामध्ये तुम्ही फुगे फोडा बरं म्हणलं तर तुम्ही फोडणार नाही. ही चान्स असतो, ही संधी असती आणि ती संधी या रामेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सांगली यांनी ओळखली की आपल्या महिलांना काहीतरी वेगळं करायला गेलं पाहिजे. त्यांच्याकडे पैसे ते लावण्याचा कार्यक्रम पण ठेवू शकतात. गौतमी पाटीलला पण इथे आणून नाचवू शकतात. पण त्यांनी तसं नाही आता महिलांसाठी कार्यक्रम ठेवला आणि उद्याचा कार्यक्रम सुद्धा सहकुटुंब सहपरिवारानं बघावा असाच आहे. एकदा सगळ्यांच्या जोर काय झाला पाहिजे रामेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी. त्या देवीच्या खांद्यावरती पैठणी आई मला नेसवलं शालू मला त्याच्यावरती मोर नाचला हवा. हा
समोर हा पुढे बघा. समोर थँक्यू. हा आता त्यांची त्यांचे बक्षीस आहेत ना वहिनी तुम्ही सेंटरला बघा तुम्ही इथे थांबा तुमचे बक्षीस ट्रॉफी घेऊन ट्रॉफी पुढे घेऊन गेले कोण यांची ट्रॉफी करून गेले ट्रॉफी घेऊन झाली या सगळे या असले काय होतं आपल्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन करून जे शोभा होईल ते रमेश भाऊ कोरेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे आहे करून हॅलो सगळ्यांनी लक्ष द्या. गणपती बाप्पा मंगळमूर्ती